एका सर्वसाधारण गिरणी कामगाराच्या पोटी जन्मलेला मुंबईत एका चाळीतील छोट्याशा घरात वाढलेला मुलगा एकदा नाही तर दोनदा राज्य मंत्रिमंडळात मंत्री होतो. आपल्या आई वडिलांनंतर शरद पवारांना आपलं सर्वस्व मानतो. अक्षरशः शरद पवारांना आपला बाप मानतो. आपल्या आजवरच्या यशाचं श्रेय केवळ शरद पवारांना जातं. त्यांच्याशिवाय मी शून्य आहे असं वेळोवेळी बोलून आपली कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण कोणाविषयी बोलतोय. आज आपण कल्याण लोकसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत. मागील 15 वर्षांपासून ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात गुरु शिष्यांमध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे. एकेकाळी आव्हाडांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी विद्यमान आमदार आव्हाड यांच्या विरोधात दंड थोपटले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मुल्ला यांनी अजितदादांना साथ दिल्याने आता मतदारसंघात तुतारी विरुद्ध घड्याळ अशी थेट लढत बघायला मिळणार आहे. मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आव्हाड यांच्या विरोधात मुस्लिम चेहरा उमेदवार म्हणून दिल्याने यंदा या निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. यंदाची निवडणूक जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेची करून त्यांना खिंडीत गाठण्यासाठी महायुतीकडून पुरेपूर प्रयत्न होताना दिसत असला तरी मुंब्रा कळवा विधानसभेचे वन साइड किंग जितेंद्र आव्हाडच आहेत असं लोक का म्हणतात? ते परत का निवडून येतील? मतदारसंघाचा काल आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी. आक्रमक विद्यार्थी नेता म्हणून जितेंद्र आव्हाड हे पद्मसिंग पाटील, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या संपर्कात आल्यापासूनच त्यांचं राजकीय करिअर खऱ्या अर्थाने सुरू झालं. शरद पवारांच्या धर्मनिरपेक्ष विचाराचा प्रभाव असणाऱ्या आव्हाडांनी 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंब्रा कळवा विधानसभा लढवली. त्यात जवळपास 15,000 मताधिक्य घेत शिवसेनेच्या राजन किने यांना पराभूत केले. 2014 ला युती आघाडीत तुटली. सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढवलेल्या या निवडणुकीत आव्हाडांनी जवळपास 47,000 मतांची आघाडी घेत शिवसेनेच्या दशरथ पाटील यांचा पराभव केला. MIM, भाजप, काँग्रेस उमेदवारांची अक्षरशः धूळधाण उडाली. त्यानंतर झालेल्या 2019च्या निवडणुकीत शिवसेनेने आव्हाडांविरोधात दीपाली सय्यद यांच्या रूपात सेलिब्रिटी चेहरा उतरवला होता. पण त्याही लढतीत आव्हाडांनी तब्बल 75,639 मताधिक्य घेत विरोधी उमेदवाराचा दारुण पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली होती. त्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मतं पुढील प्रमाणे आहेत. जितेंद्र आव्हाड यांना 1,09,283, दीपाली सय्यद यांना 33,644, तर आम आदमी पक्षाच्या अबू फैजी यांना 30,520 एवढी मतं मिळाली होती. प्रत्येक निवडणुकीत आव्हाडांचं वाढलेलं मताधिक्य, त्यांनी मतदारसंघात केलेला विकास आणि मतदारसंघांवर असणारी त्यांची मजबूत पकड सिद्ध करते. 2014 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विश्वास टाकत शरद पवारांनी त्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री केले होते. तर 2019च्या ठाकरे सरकारमध्ये जितेंद्र आव्हाड यांची गृहनिर्माण कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली होती. मागील काही काळात एकसंध शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे 2,09,144 मतांनी विजयी झाले. परंतु मुंब्रा कळवा या एकमेव विधानसभा मतदारसंघातून शिंदे मोठ्या मतांनी पिछाडीवर राहिले होते. या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना मिळालेली मतं होती 1,35,496, तर श्रीकांत शिंदे यांना 69,988 एवढी मतं मिळाली होती. पक्षफुटीनंतर ही मतदारसंघावर आपला वर्चस्व कायम आहे हा संदेश त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता. शिवसेनेची पारंपरिक जागा असली तरी यावेळी मतदारसंघात आव्हाडांना घेरण्यासाठी अजितदादांनी एकेकाळी आव्हाडांचे विश्वासू सहकारी आणि शिष्य असलेले नजीब मुल्ला यांनाच मैदानात उतरवले. मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होऊन आपला उमेदवार निवडून येईल असा विचार अजितदादांनी केला असावा, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुशांत सूर्य
सूर्यराव हे उमेदवार आहेत. 2009च्या सीमांकनानंतर झालेल्या या शहरी मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 4 आणि 5 यांचा समावेश होतो. मुंब्रा परिसर हा मुस्लिम बहुल भाग, तर कळवा परिसरात तुलनेत मराठी आगरी मते जास्त आहेत. आजपर्यंत मतदारसंघातील मुस्लिम समाजाचा एकमुखी पाठिंबा जितेंद्र आव्हाडांना राहिलेला आहे. शिवाय यावेळेस ठाकरे गट, काँग्रेस, समाजवादी पार्टीची ही ताकद आव्हाडांच्या पाठी लागणार आहे. पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यातील जनता पवारांबरोबर एकनिष्ठ असल्याचं दिसून येतंय. उमेदवारी अर्ज भरताना जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत मोठं शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली होती. विरोधात मुस्लिम चेहरा असल्याने काही प्रमाणात मतविभाजन होईलही, परंतु मतदारसंघातील वातावरण आणि आव्हाडांचा मजबूत रेकॉर्ड पाहता घड्याळ विरुद्ध तुतारीच्या सामन्यात, गुरु आणि शिष्याच्या लढतीत जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा आपला गड सर करतील अशीच शक्यता जास्त आहे. मतदारसंघातील या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यास तुम्हाला याबद्दल काय वाटतं? मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचा वन साइड किंग जितेंद्र आव्हाडच ठरतील का, की यावेळी त्यांच्या वर्चस्वाला धक्का बसणार? आपलं मत आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.